मी चाललो आता फटाका आणण्यासाठी काँग्रेस भवन. चला मित्रांनो, आता आलो आम्ही काँग्रेस भवनवर फटाके घेण्यासाठी. तुम्ही बघू शकता की अटी किती मोठे. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी गणेश वानखडे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं असं स्वागत करतो. आता सकाळचे वाजलेले 8 आणि आपला ब्लॉग आतापासून स्टार्ट झालेला आहे. तर मित्रांनो, आज आहे दिवाळी. माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता मी आलेलो आहे गच्चीवर. तुम्ही बघू शकता सकाळचा वातावरण किती मस्त असते. धुका झालेला आहे मित्रांनो, तिकडे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे फटाके घ्यायला आणि हा ब्लॉग आपला आल्या दिवसानंतर स्टार्ट होत आहे. कारण की रोज रोज कामाला जाणं पडते, त्याच्यामुळे आपला ब्लॉग बनवणं होतच नाही. म्हटलं मग महिन्यातून 2-3 आपले ब्लॉग येत जातात त्याच्यामुळे. तर आता मी खात आहे. गेले काय म्हणता तुम्ही कमेंटमध्ये सांगून देजा, मला काही माहीत नाही. चला, मला माहीत झालं. याचं नाव आहे सीताफळ. तर आता मी खातो सकाळी एक नंबर. तर इकडे चिमण्याचा आवाज पण येऊन राहिला. आपल्याला बनवणं आहे आता घरासाठी हार. तर चला. तर मित्रांनो, सकाळी अटी काढलेली आहे रांगोळी घराच्या बाहेर. तुम्ही बघू शकता इकडे लागलेली लाइटिंग, मोठी लावलेली लाइटिंग. ते आता रात्री मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता गल्लीमध्ये कोणीच नाही सध्याशी, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आपण जाऊ आंब्याचे पानं आणायला बाहेर, कारण की हार बनवणं पडते ना घरासाठी, त्याच्यामुळे. तर चला मित्रांनो, मी आलो मार्केटमध्ये आंब्याचे पानं घ्यायसाठी. चला आंब्याचे पानं विकणं झालं मित्रांनो. आंब्याचे पानं घेणं झालं, तुम्ही बघू शकता. आता आपण जाऊ डायरेक्ट घरी. तर चला. आता मित्रांनो, मी आलो गच्चीवर फुलं आणि आंब्याचे पानं घेऊन. आपल्याला बनवणं आता हार. तर चला, मी बनवतो आता फटाफट हार घरासाठी. फायनली मित्रांनो, हार गिर झाला रेडी. चला, मी तुम्हाला आता दाखवतो. तर तुम्ही बघू शकता किती मस्त मी हार केलेला आहे. अटी फुलं उरलेले आहे अजून. आपण आता सायकलले हार करू एक. तुम्ही बघू शकता किती मस्त हार झालेला आहे. तर चला मग आपण आता लावू घराले. मित्रांनो, घराला गिरायला हार गिर लावून चला मी तुम्हाला दाखवतो. आता फटाके फुटणं चालू आहे बाहेर. बघू शकता किती मस्त हार झालेला आहे कंप्लीट तटूनपासून लुक. मित्रांनो, माझी झालेली आहे आंघोळ. आता आंघोळ केल्याच्या नंतर आपण करू जेवण. जेवणाच्या नंतर आपल्याला जाणं पडेल फटाके आणायला. चला. तुम्ही बघू शकता मित्रांनो, माझ्या सायकलला बी हार मीने लावलेला आहे एक नंबर. मित्रांनो, जेवण करून झालं कंप्लीट. आता दुपारच्या वाजले 3. मी चाललो आता फटाके आणण्यासाठी काँग्रेस भवनवर. तर चला. मित्रांनो, आता आलो आम्ही काँग्रेस भवनवर फटाके घेण्यासाठी. तुम्ही बघू शकता की अटी किती मोठे फटाक्याचे दुकानं आहे. ग्राउंड भरलेला आहे. अटी फटाके आहे ते मित्रांनो. सगळे छोटे मोठे बंदूक आहे. बघू शकता याच्यात टिकली टाकली कशी वाजतात. मित्रांनो, आम्ही ने घेतले हे एवढे फटाके, अजून घ्यायचे बाकी आहे. आम्ही चाललो आता डायरेक्ट दुसऱ्या दुकानामध्ये, समोरच्या दुकानात कालिंका भंडार केंद्र. तर चला मित्रांनो, सगळे फटाके घेणे झाले. आम्ही चाललो आता डायरेक्ट घरी. तुम्ही बघू शकता आणि फटाके आहे. मी तुम्हाला आता घरी जाऊन सगळे फटाके दाखवणार. तर चला मग सगळ्यात पहिले आपण जाऊ घरी. आणि मित्रांनो, फटाके घेऊन आता आलो आम्ही घरी. तुम्ही बघू शकता कारण की आता लय ताकदमध्ये हवा चालू आहे, थंडी थंडीगार. पण आता मी तुम्हाला दाखवणार आहे फटाके. तर चला, मी मित्रांनो आता तुम्हाला दाखवणार आहे फटाके. 1, 2, 3.
बघू शकता फटाके आणलेले एवढे. हे मिठ्ठूचं पाकिट आहे, 2 सद्दामचे पाकिट आहे, हे किटकॅटचे पाकिट आहे, 5 झाडं आहे, 5 चक्री आहे, रॉकेट आहे, 5 फुलझडी आहे. अजून हिचं नाव काय आहे ते मला मग काही माहीत नाही. हे टोटल फटाके झाले मित्रांनो 700 रुपयाचे. तर आता आम्ही बनवणार आहे मित्रांनो संध्याकाळी दिवाळी. तर संध्याकाळची दिवाळी कशी होईल हे तुम्ही ब्लॉगमध्ये पहा. तर चला आता मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले 6. मी आता आलो गच्चीवर. बघू शकता की आता झालेली आहे संध्याकाळ. सगळ्या इकडे फटाके फुटणं चालू झाले. सगळ्यांच्या घरावर लाइटिंग आहे दिसत आहे. बघू शकता अजून थोडा हलका हलकासा उजेड आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांच्या घरावर लाइटिंग लागल्या नाही. आमच्या घरावर पण लाइटिंग लागलेली आहे. आता तुम्हाला खाली जाऊन दाखवणार. अजून रांगोळी गिंगोळी सगळं काढणं झालेलं आहे. आमच्या घराकडे कशी दिवाळी साजरा होते तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये पाहू शकणार. बघू शकता त्या घरावर लाइटिंग लागलेली आहे. तर चला मित्रांनो आपण जाऊ आता सगळ्यात पहिले खाली. मी आलो गच्चीवरून खाली. तुम्ही बघू शकता की माझ्या घरासमोर बी लागलेली आहे लाइटिंग. रांगोळी पण लागलेली किती मस्त. आता मित्रांनो आमच्या घरी झालेली आहे पूजा. तुम्ही बघू शकता किती मस्त पूजा झालेली आहे. आणि बाहेर लागलेले आहे दिवे. दोन्ही कोण 2 दिवे लागलेले. पण वर आपला सकाळी बनवलेला हार किती मस्त दिसत आहे. कदम जिसे पुकारे वो पहुँचे गंगा किनारे. न कर मैली तो गंगा तन धोए मन तो गंदा. पलट के फिर नानी बोले. मीना घातलेले आता नवे कपडे तुम्ही बघू शकता ब्लॅक अँड व्हाईट दिसत असेल तर. आता मित्रांनो आई फोडत आहे फटाके. त्या व्हाईट इकडून नको फोडू. एक बघू शकता फटाका फक्त. आता आमच्या घरची पूजा राहिलेली आहे त्याच्यामुळे आम्ही काही फटाके फोडत नाही. पूजा झाल्यावर फटाके फोडत असतो. तर पूजेला अजून टाईम आहे. तर लोक तुम्ही इकडे बघू शकता किती मस्त लाइटिंग लागलेली आहे सगळ्यांच्या घरात. तुम्हाला फटाक्याचा आवाज पण येत असणार. तर चला आपण आता खाली जाऊ आणि एक फुलझडी पेटून जाऊ. चला मित्रांनो माझ्यापाशी आहे फुलझडी तुम्ही बघू शकता. आता आपण दिव्यावर पेटू. यावले लय टाइम लागते मित्रांनो पेटायला. पेटली फायनली. हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी. जेठालालचा डायलॉग ऐकलाच ना मित्रांनो मला. हे मित्रांनो फुलझडी किती मस्त. हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी. कॉमेडी डायलॉग मित्रांनो कॉमेडी डायलॉग. मित्रांनो मी आलो गच्चीवर. तुम्ही बघू शकता की किती मस्त सगळ्यांच्या घरावर लाइटिंग लागलेल्या आहे. एक नंबर दिसून राहिले सगळ्यांच्या घराची चमकीले. सगळ्या इकडे फुटणं चालू आहे फटाके. किती मस्त दिवाळी साजरा होते मित्रांनो आमच्याकडे. तुम्ही ना मित्रांनो कोणचे कोणचे फटाके आणले ते मला कमेंटमध्ये सांगा. इकडे तुम्ही बघू शकता सगळ्यांच्या घरावर लाइटिंग आहे.
एक नंबर. तर चला मित्रांनो, आपण जाऊ आता खाली, काहून की आपल्या घरी आता पूजा स्टार्ट होणार आहे. मग त्याच्यानंतर आपण फोडू फटाके, सध्या हे ते. तर चला सगळ्यात पहिले आपण जाऊ खाली. आता मित्रांनो, लक्ष्मीपूजन सगळं झालेलं आहे. पूजा आता आम्ही फोडणार आहे डायरेक्ट फटाके. पनाटी बघू शकता गल्लीमधला माहोल कसा आहे. तर आता मित्रांनो फोडत आहे सुतळी बॉम्ब. आला मित्रांनो दुसरा सुतळी बॉम्ब. अजून मित्रांनो तिसरा सुतळी बॉम्ब. आता मित्रांनो पेटवलेला आहे झाड. वाव. तर मित्रांनो अटी लागलेली आहे आग, तुम्ही बघू शकता एका चिंगारीमुळे. फायनली मित्रांनो फटाके वगैरे झालेला आहे फोडणं. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, चांगला वाटला चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र. पलट के फिर नानी बोले बात और बहता पानी.